नमस्कार, मी शीतल. ट्रू स्टोरी चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. लग्नानंतर सासरी जाताना प्रत्येक मुलीला वाटतं की आता हेच आपलं घर आहे आणि हीच आपली माणसं. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जर त्याच हक्काच्या माणसांनी सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला तर काय वाटेल? एका बाजूला हातावरची मेहंदी अजून वाळलीही नव्हती आणि दुसऱ्या बाजूने सासूने सणसणीत चपराक मारून सुनेला तिचा गुन्हाही न सांगता अपमानित केलं. पण मनाला सगळ्यात जास्त तेव्हा लागलं जेव्हा स्वतःचा नवराही डोळ्या देखत होणारा हा अन्याय गुपचूप बघत उभा होता. अशा वेळी ती सून गप्प बसली का? तिने सासरचा हा जुलूम निमूटपणे सहन केला का? की आपल्या स्वाभिमानासाठी तिने सासरच्यांना असा काही धडा शिकवला जो त्यांच्या कायमच लक्षात राहील? आजची ही ट्रू स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एका स्वाभिमानी स्त्रीने आपल्या जिद्दीने पूर्ण कुटुंबाला कसं बदललं हे बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. लग्नाचा दुसराच दिवस होता, पण घरात आनंदापेक्षा घाई जास्त दिसत होती. सून, जिचं नाव मुक्ता होतं, ती बिचारी नुकतीच कुठे उठली होती. तिच्या हातावरची लग्नाची मेहंदी अजून तशीच गडद होती. पण घराच्या हॉलमधून तिच्या सासूबाईंचा म्हणजेच नर्मदाबाईंचा करडा आवाज घुमला. ए मुक्ता, अगं किती वेळ झोपणार? उठ आता आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला घे. नर्मदाबाईंचा तो कडक आवाज ऐकून मुक्ता पार दचकली. माहेरी ती सगळ्यांची लाडकी होती. तिथे कधी तिला साधी पाणी प्यायला सुद्धा कोणी सांगितलं नव्हतं. पण सासरी येताना आईने एक गोष्ट बजावून सांगितली होती की मुक्ता, आता तुझं घर बदललंय. तिथे माहेरसारखे लाड मिळतीलच असं नाही. कोणी प्रेम दिलं तर ते तुझं नशीब समज आणि कोणी काही बोललं तर ती एक परीक्षा आहे असं समजून सहन कर. आईचे ते शब्द आठवून मुक्ताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती मुकाट्याने स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात गेल्यावर मुक्ताला कळेना की काय करावं. घरात एकूण 14 माणसं होती आणि त्या सगळ्यांसाठी एकटीलाच नाश्ता बनवायचा होता. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तिला त्या घरातील साधी मिठाची बरणी कुठे आहे हे सुद्धा नीट माहीत नव्हतं. तिने एकदा दोनदा घरातल्या इतरांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक जण असं वागत होतं जणू तिला कोणी ओळखतच नाही. कोणीही तिला मदत केली नाही. जणू जाणीवपूर्वक तिला एकटं पाडलं जात होतं. ती कधी हे कपाट उघडून बघ, कधी तो डब्बा शोध. अशा धावपळीत तिचा बराच वेळ निघून गेला. घामाने ती पूर्ण भिजली होती. चेहरा पार लाल झाला होता, पण ती गुपचूप काम करत राहिली. हे सगळं करता करता घड्याळात सकाळचे 11 वाजले. मुक्ताने कसा बसा नाश्ता तयार केला आणि टेबलावर मांडला. इतक्यात नर्मदाबाई तिथे आल्या. मुक्ताने बिचाऱ्या आशेने त्यांच्यासमोर नाश्त्याची प्लेट ठेवली, पण सासूबाईंच्या चेहऱ्यावर कौतुकाऐवजी भयंकर राग होता. त्यांनी नाश्त्याकडे पाहिलं आणि अचानक सगळ्यांसमोर मुक्ताच्या तोंडात भडकावून दिली. एक जोरदार चपराक मुक्ताच्या गालावर बसली. मुक्ता सुन्न झाली. तिला काय झालंय हेच कळेना. नर्मदाबाई ओरडून म्हणाल्या, अरे 11 वाजेपर्यंत आम्ही काय उपाशी मारायचं का? नाश्ता बनवतोय की पूर्ण गावचं जेवण? मुक्ता तिथेच थिजून गेली. शर्मेने आणि अपमानाने तिला असं वाटत होतं की आत्ताच्या आत्ता जमिनीला भेगा पडाव्यात आणि आपण त्यात गाडून जावं. तिचा नवरा अजय हे सगळं लांबून पाहत होता. आईच्या स्वभावापुढे त्याचं काही चालत नव्हतं, पण त्याला मुक्ताची ही अवस्था बघवली नाही. तो गुपचूप बेडरूममध्ये गेला, जिथे मुक्ता रडत बसली होती. अजयने जवळ जाऊन चक्क तिचे पाय धरले आणि म्हणाला, मुक्ता, आईच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. तिचा स्वभाव थोडा रागीट आहे, पण तू मन दुखावून घेऊ नकोस. अजयच्या या शब्दांनी मुक्ताला थोडा आधार वाटला, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. दुसऱ्या दिवशी नर्मदाबाईंनी आपल्या सगळ्या लेकींना म्हणजे मुक्ताच्या नंदांना जेवायला बोलावलं. त्यांनी मुक्ताला पुन्हा सज्जड दम दिला. आज माझ्या पोरी येणार आहेत. स्वयंपाक वेळेत झाला पाहिजे आणि चविष्टही झाला पाहिजे. मुक्ताने काहीही न बोलता शांतपणे मान हलवली आणि ती कामाला लागली. दुपार झाली. पाहुणे आले आणि जेवणाची वेळ झाली. सगळ्या नंदा ताटावर बसल्या. मुक्ताने जेवणाचे डबे आणून त्यांच्यासमोर ठेवले, पण जसं त्यांनी त्या डब्याचं झाकण उघडलं तसे सगळ्यांचे डोळे पांढरे झाले.
कारण त्या डब्यामध्ये अन्नाऐवजी काळी माती भरलेली होती. सासू आणि नंदा आश्चर्याने मुक्ताकडे बघू लागल्या आणि मुक्ता मात्र शांतपणे कोपऱ्यात उभी होती. मुक्तासाठी हे तिच्या नवीन नात्याची पहिलीच मोठी परीक्षा होती. पदर सावरत आणि डोळ्यातील झोप बाजूला सारून तिने सगळा नाश्ता तयार केला. थरथरत्या हाताने तिने एक एक डिश डायनिंग टेबलवर सजवली. सगळं मांडून झाल्यावर तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि मनाशीच विचार केला की कदाचित एवढी मेहनत बघून आता तरी सासूबाई 2 शब्द कौतुकाचे बोलतील किंवा कोणाला तरी माझी दया येईल. तिने दबक्या आवाजात नर्मदाबाईंना जाऊन सांगितलं, आई, नाश्ता तयार झालाय. सगळे आले तर मी वाढायला घेते. काहीच वेळात घराघरातील सगळी माणसं डायनिंग टेबलवर येऊन बसली. मुक्ता एका कोपऱ्यात नजर खाली झुकून उभी होती. तिचं मन धाकधूक करत होतं आणि हातापायाला फुटलेला घाम तिच्या अस्वस्थतेची साक्ष देत होतं. नर्मदाबाई खुर्ची ओढून बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र तिरस्कार होता. त्यांनी टेबलावरच्या पदार्थांकडे एकदा उपरोधिक नजरेनं पाहिलं आणि सगळ्यांसमोर टोमणा मारत म्हणाल्या, 14 माणसांचा नाश्ता बनवता बनवता तुला सकाळचे 11 वाजलेत. मग दुपारचं जेवण काय 3 वाजता मिळणार का? आणि रात्रीचं जेवण तर कदाचित मध्यरात्रीच वाढशील तू. मला वाटतंय ही सून घर सांभाळायला अजिबात लायक नाहीये. नर्मदाबाईंचे हे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे मुक्ताच्या काळजात घुसले. तिला खूप काही बोलायचं होतं. तिला सांगायचं होतं की तिने जीवाचं रान करून हा नाश्ता बनवलाय, पण तिची जीभ जणू टाळ्याला चिटकली होती. ती फक्त मान खाली घालून उभी राहिली. तिने एक आशेचा कटाक्ष आपला पती अजयकडे टाकला. तिला वाटलं होतं की किमान तो तरी तिची बाजू घेईल, तिच्या कष्टाची जाणीव ठेवेल. पण अजय शांतपणे तिथे बसून होता, जणू काही समोर जे चाललंय त्याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. अजयचा हा दुजा भाव मुक्ताला चपराकीपेक्षाही जास्त लागला. तिला वाटलं तिथेच खाली बसून ढसढसा रडावं, पण तिने कसं बस स्वतःला सावरलं. ती मुकाट्याने नाश्ता घेऊन टेबलावर गेली आणि पुन्हा काहीतरी आणण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळली. ती ताटं उचलतच होती. तितक्यात बाहेरून सासूबाईंच्या ओरडण्याचा मोठा आवाज आला. ती घाबरून धावत बाहेर आली तर काय, नर्मदाबाई रागाने लालबुंद होऊन उभ्या होत्या. त्यांच्या हातात नाश्त्याचा घास होता जो त्यांनी थुंकून दिला होता. काहीही विचार न करता पुढच्या क्षणी त्यांनी मुक्ताच्या तोंडात सणसणीत भडकावून दिली. मुक्ता पार सुन्न झाली. तिच्या कानात शय्या असा आवाज घुमू लागला आणि डोळ्यासमोर अंधारी आली. स्वप्नातही तिला वाटलं नव्हतं की सासरच्या घरात तिच्यासोबत असा व्यवहार होईल. गालाची आग होत होती आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. नर्मदाबाई जोरात ओरडत होत्या, असला बेचव नाश्ता बनवलास की घशाखाली उतरत नाहीये. आता कोणीही हा नाश्ता करणार नाही. हे सगळं डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दे आणि जोपर्यंत हा नाश्ता संपत नाही तोपर्यंत तुला दुसरं काहीही खायला मिळणार नाही. हाच तुझा दंड आहे. म्हणजे तुला स्वतःच्या हाताच्या चवीची आठवण राहील आणि पुढच्या वेळी अशी चूक करणार नाहीस. त्यांचा प्रत्येक शब्द मुक्ताच्या काळजावर जखम करत होता. तिने आयुष्यात कधीच एवढ्या लोकांसाठी एकटीनं स्वयंपाक केला नव्हता, पण तिच्या अडचणीशी कोणालाच काही देणं घेणं नव्हतं. घरातली सगळी माणसं हा तमाशा गुपचूप बघत होती, जणू काही ही रोजचीच गोष्ट आहे. नर्मदाबाई पुढे म्हणाल्या, काम टाळण्यासाठी तू हे जाणीवपूर्वक केलंस का? पण लक्षात ठेव, मी तुझी सासू आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त कडक आहे. सासूबाईंच्या आवाजातला तो तिरस्कार मुक्ताला पार मोडून टाकत होता. तिला असं वाटलं की तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती एका अशा काळोखात पडते जिथून बाहेर येण्याचा कोणताही रस्ता नाही. डोळ्यातले अश्रू पुसत ती मुकाट्याने मान हलवून स्वयंपाकघरात परतली. तिचे हात लटलट कापत होते, पण कसाबसा धीर धरून ती तो उरलेला नाश्ता डब्यामध्ये भरू लागली. डब्यात जाणारा प्रत्येक घास तिला तिच्या लाचारीची जाणीव करून देत होता. तिने फ्रीज उघडला आणि ते सगळे डबे एकावर एक तिथे रचून ठेवले. फ्रीज समोर उभी राहून ती काही वेळ शून्यात बघत राहिली. तिच्या डोक्यात आईचे तेच शब्द घुमत होते, संयम ठेव, सहन कर. पण हे सहन करणं इतकं कठीण असेल याची तिला आज कल्पना आली होती. तिच्या हातावरची मेहंदी अजूनही तशीच गडद होती, पण मनातली सगळी खुशी मात्र पार उडून गेली होती.
थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं आणि भांडी घासायला घेतली. बाहेरून लोकांच्या हसण्या खेदळण्याचे आवाज येत होते. जणू काही झालंच नाहीये. हे सगळं ऐकून मुक्ताचं मन अजूनच जड झालं. दुपारपर्यंत ती कामात गुंतून राहिली. तिने अन्नाचा कणही शिवला नाही. भूक तर खूप लागली होती, पण सासूबाईंचा तो शब्द आठवला की तिचा धीर सुटायचा. शेवटी सगळं आटपून ती आपल्या खोलीत गेली आणि दरवाजा लावून बेडच्या एका कोपऱ्यात बसून रडू लागली. इतक्यात दरवाजा हळूच उघडला आणि अजय आत आला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. त्याने पाहिलं की मुक्ता मान खाली घालून रडते. तो हळू पावलांनी तिच्याजवळ आला आणि अचानक मुक्तासमोर जमिनीवरच बसला. मुक्ताने दचकून पाहिलं तर अजय चक्क तिच्या पायापाशी बसला होता. अजयने खूप प्रेमाने तिचे पाय हातात धरले आणि म्हणाला, मुक्ता, मला माफ कर. आज जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. त्याचे शब्द जणू घशात अडकत होते, पण त्याच्या आवाजातला पश्चाताप मुक्ताला जाणवत होता. ती गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. अजय पुढे म्हणाला, मी जाणतोय की तुझ्यावर खूप अन्याय झालाय. मला तिथे तुझ्या बाजूने बोलायला हवं होतं, तुझी बाजू घ्यायला हवी होती, पण मी गप्प राहिलो. मला माझ्या या गप्प राहण्याचा खूप संताप येतोय आणि लाजही वाटते. त्याने आपली मान खाली घातली, जणू तो स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. मुक्ताच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या. एका बाजूला अपमानाचे अश्रू होते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पतीला असं पदरात पडताना बघून तिला काही सुसेनाचं झालं. तिने हळूच आपले पाय मागे ओढले आणि अजयला उठण्याची खूण केली. ती स्वतःही बेडवरून खाली उतरली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, अहो, असं करू नका. तुम्ही माझे पती आहात. असं पाया पडणं तुम्हाला शोभत नाही. पण मुक्ताच्या त्या बोलण्यात आता आधीसारखा गोडवा नव्हता, तर एक प्रकारचा कडवटपणा आणि मनाच्या तुटल्याचा आवाज होता. अजयने तिच्याकडे पाहिलं आणि अचानक तिला जवळ ओढून गराडा घातला. मुक्ता त्याच्या छातीवर डोकं ठेवून बराच वेळ गप्प रडत राहिली. अजय तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, मुक्ता, मी तुला वचन देतो. इथून पुढे मी तुला असं कधीच एकटं सोडणार नाही. मी तुझ्या सोबत आहे. हे सगळं तुला एकटीला सहन करायची आता गरज नाही. मुक्ताने शांतपणे डोळे मिटून घेतले. तिने अजयला माफ तर केलं होतं, पण मनाच्या एका कोपऱ्यात ती जखम अजूनही ताजी होती. तो क्षण जेव्हा सासूबाईंनी सगळ्यांसमोर तिच्या श्रीमुखात लगावली आणि अजय फक्त एक प्रेक्षक म्हणून तिथे उभा होता, तो प्रसंग तिच्या डोक्यातून जात नव्हता. कितीही प्रयत्न केला तरी ती ते विसरू शकत नव्हती. तिला लग्नाआधीचे ते दिवस आठवू लागले. तेव्हा सगळं किती वेगळं होतं. लग्नाआधी जेव्हा ती आपल्या घरच्यांसोबत सासरी यायची, तेव्हा या सासूबाई तिला किती प्रेमाने जवळ घ्यायच्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवत नर्मदाबाई म्हणायच्या, माझी सून तर खूप नशीबवान आहे. आमचं घर उजळून टाकेल ही मुलगी. उलट तेव्हा तर त्या तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायच्या, पण आता मात्र त्यांचं रूप पूर्णपणे बदललं होतं. लग्नाच्या आधीच्या त्या आठवणी आणि आजची ही परिस्थिती, या विचारातच मुक्ताला कधी डोळा लागला हे तिलाच कळलं नाही. स्वप्नातही तिला सासरच्या त्या कठोर वागण्याचेच भास होत होते. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी सून मिळते. सासूबाईंचे ते शब्द किती खरे आणि आपुलकीचे वाटायचे. मुक्ताला ते दिवस आठवले जेव्हा अजयच्या बहिणी म्हणजेच तिच्या नंदा सारख्या तिच्या आजूबाजूला असायच्या. तिच्या कपड्यांचं कौतुक करायच्या, तिच्याशी हसून खेळून गप्पा मारायच्या. घराचा प्रत्येक माणूस इतक्या प्रेमानं भेटायचा की मुक्ताला स्वतःच आश्चर्य वाटायचं. तिला वाटायचं की खरंच तिला जगातलं सगळ्यात उत्तम सासर मिळालंय. ती नेहमी आपल्या आईला सांगायची, आई, मी खूप भाग्यवान आहे ग. तू माझ्यासाठी किती छान घर निवडलं आहेस. तिथली सगळी माणसं माझ्यावर इतकं प्रेम करतात की जणू मी आधीपासूनच त्यांच्या कुटुंबाचा भाग आहे. त्यावेळी मुक्ताच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि मनात हजारो स्वप्न होती. अशाच आनंदात लग्नाचा दिवस उजाडला. घरात रोषणाई होती. पाहुण्यांची ये-जा सुरू होती. मुक्ता नवरीच्या रूपात नटून बसली होती आणि मनात अनेक सुंदर विचार घोळत होते. तिला पूर्ण विश्वास होता की आजच्या नंतर तिचं आयुष्य अजूनच सुखमय होईल. पण याच आनंदाच्या वातावरणात एक असा क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. वरात दारात आली होती. लग्नाचे विधीही सुरू होते. या दरम्यान
मुलाकडचे काही जवळचे नातेवाईक एका खोलीत बसले होते, जिथे मुक्ताचे वडील आणि इतर काही मंडळी सुद्धा हजर होती. गप्पा गोष्टी अगदी छान रंगात आल्या होत्या. पण अचानक कोणीतरी हुंड्याचा विषय काढला. खरं तर नर्मदाबाईने अगदी सहज बोलता बोलता म्हटलं होतं की आजकाल लोक आपल्या मुलींना खूप काही देऊन पाठवतात. आमची तशी काही मागणी नाहीये, बस मुलीला खुशीने निरोप द्या. त्यांचा उद्देश कदाचित फक्त चर्चा करण्याचा होता. पण मुक्ताच्या एका नातेवाईकाने या बोलण्याचा भलताच अर्थ काढला. त्यांनी लगेच फटकाऱ्याने उत्तर दिलं, बघा, आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे सगळं काही दिलं आहे. आम्हाला कोणाची टोमणे ऐकून घेण्याची गरज नाही. त्यांचा आवाज चढला होता आणि बघता बघता शब्दाने शब्द वाढत गेला. आनंदाच्या वातावरणात अचानक तणाव निर्माण झाला. नर्मदाबाईंना वाटलं की सगळ्यांसमोर आपला अपमान केला जातोय आणि आपल्याला उलट उत्तर दिली जात आहेत. काही क्षणाच्या त्या कडवटपणाने वर्षानुवर्षाच्या संबंधावर सावट आणलं. मुक्ताच्या वडिलांनी पुढे होऊन हात जोडून माफी मागितली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. विषय तिथेच थांबला खरा, पण नर्मदाबाईंच्या मनात मात्र अढी बसली. त्यांच्या मनात हे पक्क झालं की ज्या लोकांना आम्ही इतका मान दिला त्यांनी आमच्या बोलण्याचा असा वाकडा अर्थ काढला. या एका घटनेनंतर सगळंच बदलून गेलं. लग्न तर लागलं, विधीही झाले, पण त्यातलं ते आधीचं चैतन्य आणि आनंद हरवला होता. मुक्ता जेव्हा नवरी म्हणून सासरी आली तेव्हा कुणीही तिचं स्वागत आधीसारख्या प्रेमानं केलं नाही. त्या हसण्या खिदळण्याऐवजी तिथे फक्त एक औपचारिकता उरली होती. तिला गुपचूप तिच्या खोलीत नेऊन सोडलं गेलं. ती खोलीत बसून वाट पाहत होती की कोणीतरी येईल, तिच्याशी प्रेमाने बोलेल, तिची चौकशी करेल. पण बराच वेळ झाला तरी कोणीच फिरकलं नाही. तिचं मन धास्तावू लागलं. मध्यरात्री जेव्हा अजय खोलीत आला तेव्हा तिने धीर करून विचारलं, अहो, सगळ्यांचं वागणं असं अचानक का बदललंय? अजयने अतिशय थंड आणि निराश स्वरात फक्त इतकंच म्हटलं, जे झालं ते चांगलं झालं नाही. चूक तुमच्या घरच्यांचीच होती. आता तुला स्वतःला कष्ट करून सगळ्यांचं मन जिंकावं लागेल. हे ऐकून मुक्ता पार खचून गेली. तिला वाटलं होतं की काळानुसार सगळं ठीक होईल आणि ती आपल्या प्रेमाने सगळ्यांना जिंकून घेईल. पण आज तिच्यासोबत जे काही घडलं होतं त्याने तिच्या आत्मसन्मानाला मोठी ठेच लागली होती. तिला आता जाणीव झाली होती की तिच्या सासरच्या प्रवासाची सुरुवात किती काट्याकुट्याची होणार आहे. मुक्ताने सावकाश आपले डोळे उघडले. भूतकाळातून वर्तमान काळात येताच तिला आपल्या गालावर बसलेली ती चपराक पुन्हा एकदा जाणवली. तीच वेदना, तीच लाचारी तिच्या मनाला पुन्हा कुरतडू लागली. तिने एक क्षण शांतपणे अजयकडे पाहिलं, पण तिच्या नजरेत आता आधीसारखी आर्जव नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. वरवर पाहायला गेलं तर घरात सगळं काही शांत आणि सामान्य होतं, पण मुक्ताच्या मनात मात्र विचारांचं वादळ उठलं होतं. सकाळच्या चहाच्या वेळीच नर्मदाबाईंनी मोठी घोषणा केली, आज माझ्या सगळ्या लेकी जेवायला येणार आहेत. घरात मोठा बेत आखायचा आहे. त्यांनी मोठ्या आवाजात घरच्यांना सूचना द्यायला सुरुवात केली की काय काय शिजवायचं आहे आणि तयारी कशी करायची आहे. शेवटी त्यांची नजर मुक्तावर स्थिरावली. त्या कडक आवाजात म्हणाल्या, सुनबाई, आजचं सगळं जेवण तूच बनवणार आहेस. लक्षात ठेव, काहीही कमी पडता कामा नये. माझ्या लेकींना जेवण आवडलं पाहिजे. मुक्ताने काही क्षण त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे मान हलवली. वरून जशी ती शांत दिसत होती तरी तिच्या आत काहीतरी कायमचं बदललेलं होतं. ती स्वयंपाकघरात गेली खरी, पण तिची पावलं आत सावध होती. तिच्या डोक्यात कालच्या गोष्टी चक्रासारख्या फिरत होत्या. काल तिने पोट तिडकीने 2 वेळचं जेवण बनवलं होतं. जीवाचं रान करून मेहनत केली होती. स्वतःला पूर्णपणे थकवून टाकलं होतं. पण त्या बदल्यात तिला काय मिळालं? कौतुक तर सोडाच, पण वाट्याला आला तो फक्त अपमान आणि तिरस्कार. तिने आज ठरवलं होतं की ज्या हातांनी ती अन्नाची चव वाढवते त्याच हातांनी ती आज सासरच्या या अन्यायाला उत्तर देणार. तिच्या मनात आता एक वेगळाच बेत शिजत होता. तिने शांतपणे चुलीपाशी उभे राहून भांडी काढायला सुरुवात केली. पण आज तिच्या डोळ्यात आसवं नव्हती, तर एक वेगळाच ठामपणा होता. तिच्या गालावर बसलेली ती चपराक अजूनही तिला स्पष्टपणे जाणवत होती. मुक्ता स्वयंपाकघरात मध्यभागी उभी राहिली आणि तिने आजूबाजूला नजर फिरवली. तीच भांडी, तोच उरलेला नाश्ता, त्याच भिंती, पण आजची मुक्ता कालसारखी नव्हती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि जणू काहीतरी मोठा निश्चय केला. तिनं कपाट उघडलं, ताट बाहेर काढली, मोठं पातेलं समोर ठेवलं.
पण यावेळेस तिने जेवण बनवायला घेतलं नाही. ती शांतपणे मागच्या अंगणात गेली आणि तिथून पाटी भरून काळी माती घेऊन आली. मग एक एक करून तिने त्या सगळ्या भांड्यांमध्ये ती माती भरली. ते सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना भीती, उलट एक वेगळी शांतता होती. जणू ती स्वतःच्या सन्मानासाठी सज्ज झाली होती. दुपार झाली आणि नर्मदाबाईंच्या सगळ्या लेकी म्हणजेच मुक्ताच्या नंदा घरात आल्या. सगळीकडे हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. जणू काल काही घडलंच नाही असं वेगळं सांगत होते. नर्मदाबाई मोठ्या अभिमानाने आपल्या लेकींना सांगत होत्या, आज सगळा स्वयंपाक आपल्या नवीन सुनबाईने केलाय. चला बसा पानावर. मुक्ताने काहीही न बोलता माती भरलेली ती सगळी पातेली आणि भांडी डायनिंग टेबलवर नेऊन ठेवली आणि ती एका कोपऱ्यात उभी राहिली. जसं नंदांनी आणि सासूबाईंनी त्या भांड्यावरची झाकणं उघडली तशी सगळ्यांच्या तोंडातून एकच किंकाळी बाहेर पडली. कोणी आश्चर्याने बघत होतं तर कोणाचा रागाने थरकाप उडाला. हा काय वेडेपणा आहे? हा काय तमाशा मांडलायस तू? नर्मदाबाई जोरात ओरडल्या. मुक्ताने पहिल्यांदा मान वर केली आणि थेट सासूबाईंच्या नजरेला नजर दिली. तिच्या डोळ्यात आज पाणी नव्हतं तर एक प्रकारची जिद्द होती. ती शांत स्वरात म्हणाली, हा वेडेपणा नाहीये सासूबाई, हे तेच आहे जे तुम्ही काल माझ्यासोबत केलं. काल मी मनापासून जेवण बनवलं होतं, पण तुम्ही ते अन्नाचा अपमान करून थुंकून दिलं आणि मला सगळ्यांसमोर मारलं. आज मला वाटलं की तुमच्या मनात माझ्याबद्दल जी माती भरलेली आहे तीच तुमच्यासमोर वाढावी. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. मुक्ता पुढे बोलत राहिली, मी ती स्त्री नाहीये जी गुपचूप अत्याचार सहन करत राहील. माझ्या वडिलांनी तुमच्यासमोर हात जोडले, ते तुमच्या वयाचे होते, पण तुम्हाला त्यांच्या वयाची आणि अगतिकतेची जराही दया आली नाही. तुम्ही वरवर त्यांना माफ केलं, पण मनात सुडाची गाठ बांधली आणि त्याचा बदला माझ्याकडून घेतला. तिने एक क्षण अजयकडे पाहिलं, जो मान खाली घालून उभा होता. मुक्ता म्हणाली, आणि अजय, तुम्ही सुद्धा काल काहीच बोलला नाहीत, पण आता मी माझा निर्णय घेतलाय. या घरात राहायचं असेल तर मी स्वाभिमानानेच राहणार. जर तुम्ही मला मान देऊ शकत असाल तर मी घरातली सगळी कामं निष्ठेने करेन, पण जर अपमानच करायचा असेल तर तुम्ही तुमचं घर सांभाळा. मी इथे राहणार नाही. मला माझ्या आत्मसन्मानापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही. तिचे हे शब्द त्या खोलीतल्या भिंतीवर आदळले. काही क्षण सुन्न गेल्यानंतर नर्मदाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या एका खुर्चीवर बसल्या आणि थरथर त्या आवाजात म्हणाल्या, आमची मोठी चूक झाली ग पोरी. रागाच्या भरात आम्ही तुला खूप त्रास दिला. आम्हाला माफ कर. एकामागून एक घरातल्या इतरांनीही आपली मान खाली घातली. अजय पुढे आला आणि पहिल्यांदा खंबीरपणे म्हणाला, आई खरं बोलते. आमच्या सगळ्यांकडून खूप मोठी चूक झाली मुक्ता. आम्हाला माफ कर. शेवटी मुक्ताच्या स्वाभिमानाचा विजय झाला होता आणि त्या घरात आता तिच्या सन्मानाची नवीन सुरुवात झाली होती. मुक्ताने एक दीर्घ श्वास घेतला. जणू तिच्या मनावरचं मनभर ओझं आता हलकं झालं होतं. ती शांतपणे म्हणाली, मी तुम्हाला माफ करते, पण माझी एक अट आहे. सगळ्यांनी आश्चर्याने मुक्ताकडे पाहिलं. मुक्ता पुढे बोलली, आजच्या नंतर या घरात कोणाच्याही आत्मसन्मानाला ठेस लागता कामा नये. मग ती मी असेल किंवा दुसरं कोणीही. प्रत्येक माणसाचा मान राखलाच गेला पाहिजे. नर्मदाबाईंनी लगेच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, तसंच होईल बाळा, तसंच होईल. मुक्ताच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक समाधानाचं हास्य आलं. तिने डोळे मिटून स्वतःला शांत केलं. आज तिने फक्त स्वतःसाठीच नाही तर त्या प्रत्येक स्त्रीसाठी आवाज उठवला होता जी मुकाट्याने अन्याय सहन करत राहते. नर्मदाबाई आपल्या जागेवरून उठल्या आणि मुक्ताजवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात स्वतःच्या वागण्याबद्दल पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्यांनी पुढे होऊन मुक्ताच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला मायेनं जवळ घेत छातीशी कवटाळलं. त्या गहिवरून म्हणाल्या, पोरी, आम्हाला खरोखरच कळलं नाही की रागाच्या भरात आम्ही आमची मर्यादा ओलांडली. आज तू आम्हाला आरसा दाखवलास आणि सत्याची जाणीव करून दिलीस. मुक्ता काही वेळ सासूबाईंच्या मिठीत शांत राहिली. तिचा सगळा राग, सगळा तणाव आता निवळला होता. घरातल्या वातावरणात आता खऱ्या अर्थाने बदल झाला होता. नात्यांमध्ये जो खोटेपणा होता तो निघून गेला होता आणि एक प्रामाणिकपणा आला होता. हीच ती प्रामाणिक जाणीव होती
जी त्यांच्या कुटुंबाला एका नवीन आणि आनंदी सुरुवातीकडे घेऊन जाणार होती. कथेचे तात्पर्य. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते. सन्मान हा मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. नातं सासू सुनेचं असो वा पती पत्नीचं, जिथे आदर नाही तिथे प्रेमाला अर्थ उरत नाही. अन्याय सहन करणं हा स्वभाव असू शकतो, पण अन्याय करणाऱ्याला आरसा दाखवणं हा स्वाभिमान आहे. जेव्हा आपण स्वतःचा सन्मान करायला शिकतो तेव्हा जग आपला सन्मान करायला लागतं. तर मित्रांनो, आजची ही ट्रू स्टोरी तुम्हाला कशी वाटली? मुक्ताने घेतलेला निर्णय बरोबर होता का? तुमच्या मते अशा परिस्थितीत एका सुनेने काय करायला हवं? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे आम्हाला अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी गोष्टी घेऊन येण्यासाठी खूप उत्साह मिळतो. जर तुम्हाला ही गोष्ट मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन गोष्टीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मी शीतल पुन्हा भेटेन एका नवीन आणि सुंदर गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा ट्रू स्टोरी. धन्यवाद.